नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शुद्ध बुद्ध चैतन्य घन स्वयं ज्योति सुखधाम, अन्य कहे क्या अधिक हम कर विचार तो पार। अहो अहो श्री सद्गुरु करुणा सिंधु अपार, मुझ पामर पर हे गुरु करो महाउपकार, करो महाउपकार। आषाढ महिन्याच्या या पावन पर्वामध्ये हरिभक्त परायण सुनील महाराज आष्टीकर यांनी भागवताचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आत्ताच महाराजांनी उल्लेख केला, खरोखरच आपण खूप भाग्यशाली आणि पुण्यवान आत्मे आहोत की ज्यामुळं आपल्याला अशा प्रकारचं वातावरणाची संधी प्राप्त झालेली आहे. आज आषाढी एकादशी, अतिशय पावन दिवस, परंतु दुर्भाग्य तेवढंच म्हणावं लागेल आपल्याला की साक्षात पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घडलं नाही. ही खंत आपल्या मनामध्ये आहेच की पांडुरंगाचं दर्शन घडल्याबरोबर जो आनंद आपल्या हृदयात उत्पन्न होतो, निर्माण होतो, तो कशानंच पूर्ण होऊ शकत नाही. मग आज आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा साक्षात पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घडलेलं नाहीये आणि म्हणून एक वेगळं चिंतन माझ्या डोक्यात आलं आणि तो विषय मी या ठिकाणी घेतो. पांडुरंगाचे दर्शन आपल्याला घडल्यानंतर जो आनंद आपल्याला होतो, मग असा आपण जर विचार केला, आपलं दर्शन जर पांडुरंगाला झालं तर पांडुरंगाला देखील आनंद व्हायला पाहिजे आणि होतोच. कारण भक्ताचं दर्शन घेतल्याबरोबर भगवंताच्या मनामध्ये जो उत्साह निर्माण होतो तो होणार, परंतु पांडुरंगाच्या मनामध्ये आपल्याला पाहिल्यानंतर आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे किंवा त्यांना हर्ष व्हायला पाहिजे, असं आपल्यात काहीतरी पाहिजे की नाही. जसं दोन मित्र असले, एकमेकांना पाहिल्याबरोबर आनंद होतो आणि खूप वर्षानंतर भेटल्यानंतर केलं तर आनंद खूपच होतो. आणि खरंच साक्षात पांडुरंगाचं दर्शन आपल्याला जवळपास वर्ष झालं नाही, समजा मागच्या एकादशी आणि एकादशी नाही घडलं आणि अजूनही घडलं नाही. मग अशी पात्रता आपण आपल्या अंगी निर्माण केली की जेणेकरून पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला तर आनंद होईलच होईल, परंतु त्यांना देखील आपुलकी वाटली पाहिजे की माझा सद्भक्त मला भेटण्यासाठी आलेला आहे. मग सद्भक्त होण्यासाठी ती पात्रता आपल्या अंगी यायला पाहिजे की नाही. आणि म्हणून महाराज 12व्या अध्यायात 16वा श्लोक म्हणजे भगवद्गीतेमधला, आता महाराजांनी परिचयामध्ये उल्लेख केला, संस्कृतचं मला ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काही नाहीये, जेवढं ज्ञान आहे तेवढंच माझ्या दृष्टीनं खूप कमी आहे. माझ्यापेक्षा अनेक विद्वान संस्कृतच्या गाड्या अभ्यासक देखील आहेत, परंतु जेवढं आपण आत्मसात केलेलं आहे ज्ञान
आणि ते ज्ञान जर आपण इतरांना देण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यासारखं मोठं पुण्य दुसरं कोणतंही नाही असं गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते आम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. संस्कृत असल्यामुळं समजायला कठीण जाईल, परंतु तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाही हे खरंच आहे. कारण शिक्षकी पेशा आहे. विद्यार्थ्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विद्यार्थी आम्हाला बोलत नाहीत, विचारत नाहीत. काही विचारलं, काही प्रश्न नाही कळालं तर आपणच म्हणणार तू लक्ष कुठं होतं मग. तसं इथं श्रोते सुद्धा सुजान आहेत, पण कोणी विचारणार नाही. अशोक सोडला फक्त. पण विचारायला पाहिजे. पृच्छकेन सभा भव्य, की जी शंका आपल्या मनामध्ये आहे ती आपण समोरच्या व्यक्तीला विचारलीच पाहिजे. त्याच्यात काही कमीपणा नाहीये. उलट भाग्य आपलं मोठेपणा आहे की आपल्याला माहीत नसलेलं ज्ञान जर आपल्याला कोणाकडून जर मिळत असेल तर आपल्या ज्ञानात भर पडेल की नाही. आणि म्हणून हा संस्कृत श्लोक आहे भगवद्गीतेमधला 12व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. तो मी म्हणतो आधी. अनपेक्षा सुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. काही कळलं नाही काही बघा. आणि हे खरंच कळत नाही आपल्याला. गुह्य ज्ञान आहे ना, हे गूढ ज्ञान आहे, ते आपल्याला कळत नाही. आणि आपल्यासारख्या अल्पज्ञ जीवाला हे सगळं गूढ ज्ञान कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केलेली आपल्या भाषेत, की जी सरळ सोपी. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची त्या काळातली भाषा देखील आपल्याला आता सध्याही कळत नाही असतात. कारण शब्द असे काही त्याच्यात अवघड असतात की जे आपल्या बोलचालीच्या बाहेरच्या आहेत. त्याचा अर्थ सरळ सरळ असा होतो, जसं सुरुवातीला मी सांगितलं ना, की आपण भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो तसं भगवंताला देखील माझा सद्भक्त माझ्या भेटीला आलेला आहे हे बघून त्यांना देखील उत्साह वाटला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी असं सांगतात, अर्थ वाचतो मी या श्लोकाचा. जो माझा भक्त निरीच्छ, पवित्र, दक्ष, राग द्वेषरहित, उदासीन, संसार दुःखरहित, सर्व आरंभाचा त्याग करणारा असतो तोच भक्त मला प्रिय असतो. असं कोण सांगायला? मामा श्रीकृष्ण भगवान सांगायले की मला कोणता भक्त आवडतो? असाच भक्त आवडतो की ज्या भक्तामध्ये ही किती आहेत? ह्या 6 पात्रता आहेत. आणि ह्या पात्रता आपण आहेत आपल्यामध्ये, परंतु त्या आपल्याला थोड्या जागृत कराव्या लागतील बंधू. मग कोणकोणत्या आहेत ह्या? आता याच्यावर नंतर आपण ज्ञानेश्वरी सुद्धा येणार आहोत. 1 तास आपल्याकडं वेळ आहे. बोर झालं तर मला कळतं, कारण चेहरे बघतोय ना मी सगळ्यांचे. पण बोलण्याच्या नादामध्ये तुमच्या बोरकडे झालेलं सगळं लक्ष जर दुर्लक्ष केलं मी तरी तुम्ही मला सांगू शकता सर आता वेळ संपलेला. काय हरकत नाही. राहिलेला आपण एरवी आपण गप्पा मारत बसल्यापेक्षा ह्या गप्पा मारायला किती सांगायचं आपल्याला. ही पात्रता आपल्यामध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आपण भगवंताचा खरा भक्त होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याला भक्त व्हायचं का नाही, पहिली गोष्ट हे ठरवावं लागेल आधी, की भगवंताचा सद्भक्त आपल्याला व्हायचं आहे का नाही. ना 100% व्हायचं नाही. मग व्हायचं असेल, नोकरी पाहिजे असेल तर जी काही पात्रता, क्वालिफिकेशन जेवढं तुमचं तिथं जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही प्राप्त केलं तर तुम्हाला तो चान्स आहे. बरोबर आहे. आणि साक्षात भगवंत आपल्याला सांगतायत की असाच भक्त मला आवडतो की जो असा आहे. असा भक्त असेल तरच तो मला आवडतो. आणि म्हणून आतुरतेनं भगवंत देखील आपली वाट पाहतील. बरोबर आहे ना. आता बघा एक शब्द, संस्कृत सारखी सोपी भाषा कोणती दुसरी नाहीये, पण आपण त्याचा आधीच बहु केलेला आहे. एक शब्द काय? पहिला शब्द, एक शब्द वाचतो मी.
अनपेक्षा सुचिर दक्षा उदासीनो गतव्यथा, हा संस्कृत श्लोक आहे. आता एक एक शब्द बघा. अनपेक्षा, अनपेक्षा, अनअपेक्षा. थोडं बहुत ज्ञान एवढं आहेच प्रत्येकाला. अनअपेक्षा, अनपेक्षा. बरोबर आहे, चुकलं सांगत जा, कारण मी काय महाराज वगैरे काही नाहीये है ना. परंतु अनपेक्षा, पहिली क्वालिफिकेशन, पहिली पात्रता तुमची ही पाहिजे. तुम्हाला भक्त जर व्हायचं असेल भगवंताचं तर तुम्ही अनपेक्ष असलं पाहिजे. मग अनपेक्ष म्हणजे अन म्हणजे नाही, अपेक्षा, कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणारा असला पाहिजे गजो. तर आपण भक्त भगवंताचे चांगले होऊ शकतो. ठीक आहे, हे मी नाही सांगत, माझ्या घरच्या गोष्टी नाही येत्या, त्या भगवंतानी साक्षात अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि असं गूढ ज्ञान आहे आणि हे खरंच आपण बाहेर देशात आपल्याला ऐकायला चान्स मिळालाय. कित्येक, आता इथं बघा ना तुम्ही, शिरूर सोडून ते आपल्या पारिजात कॉलेजमध्ये देखील किती लोकसंख्या आहे, किती लोक इथं आलेले आहेत. म्हणजे त्याला सुद्धा भाग्यच लागतं. अशा गोष्टी ऐकण्यासाठी भाग्य लागतं. आणि आपण जे ऐकण्याला संधी मिळते ना, असे लोक तेच भाग्यवान असतात. अनअपेक्षा. स्पीड ब्रेकर असतात रस्त्यामध्ये है ना, असू दे. याच्यातून आपल्याला पार करून आपला रस्ता पार करावाच लागतो. कारण इतकं गूढ ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सहजासहजी नाही मिळणार. त्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला पुरुषार्थ करावाच लागेल. बरोबर आहे सर. 2 मिनिटं त्यांना जेव्हा सांगितलं त्यांच्याकडे आधी सांगायचं. सगळ्याला बरं. हा, आपसात बोलायचं नाही, लक्षात घ्यायचं. काय सांगितली पहिली पात्रता? पहिली पात्र सांगितली अनपेक्षा. समजून घ्यायला पाहिजे आपण. 6 पैकी एक जरी पात्रता आपण आपल्या अंगी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर काही अंशी आपण सद्भक्त भगवंताची होऊ शकतो. पहिली पात्र सांगितली अनपेक्षा, कसल्याही प्रकारची इच्छा न ठेवणारा आपला पाहिजे. त्याचं पोस्टमार्टम आपण नंतर करणार होता. कसल्याही प्रकारची म्हणजे इच्छा न ठेवणारा, ही पहिली पात्रता. आधी सांगतो, नंतर आपण त्याचं हे करू. दुसरी पात्रता आहे शुची. शुची म्हणजे पवित्रता. पवित्रता. आता ही पवित्रता सुद्धा कशी आहे ते बघू. आधी लक्षात ठेवा, मी विचारणार आहे पुन्हा पुन्हा. पहिली पात्रता अनपेक्षा. अनपेक्षा म्हणजे कसल्याही प्रकारची इच्छा न बाळगणारा, पहिली गोष्ट. दुसरी शुची. शुची म्हणजे पवित्रता. पवित्र असलं पाहिजे आपण, पवित्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. तिसरी पात्रता आहे दक्ष. दक्ष म्हणजे अतिशय तत्पर, सावधान, अटेन्शन, तयार, दक्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे उदासीन. उदासीन म्हणजे, उदासीन कसं म्हणतो आपण? दुःखी कष्टी, 2:30 वाजलेले बसलेले आहेत है ना, उदासीन आहे. काही कशात इंटरेस्ट नाही, काही इच्छा आकांक्षा, उदासीन. तर इथं काय सांगितलं? राग द्वेष रहित उदासीन. राग आणि द्वेष, आता हिंदीमध्ये राग द्वेष घ्यायचे. राग म्हणजे आपला मराठीतला राग नाही. राग म्हणजे प्रेम, आसक्ती, हाव. आणि द्वेष म्हणजे द्वेष तर माहिती सगळ्याला. याच्या पलीकडे असलं पाहिजे, उदासीन असलं पाहिजे. आपल्याला रागामध्ये सुद्धा इंटरेस्ट नको आणि द्वेषामध्ये सुद्धा इंटरेस्ट नको. कोणाबद्दल जास्तीची आसक्ती नको आणि कोणाबद्दल जास्तीचा द्वेष देखील नको, असं उदासीन पाहिजे आपण. त्याच्यानंतरची पात्रता आहे गत व्यथा. व्यथा, व्यथा, व्यथा म्हणजे दुःख. काय व्यथा आहे तुम्हाला? दुःख आहे. गत म्हणजे गेलेले, ज्याचं दुःख नष्ट झालेलं आहे, असं पाहिजे. आता कोणकोणते दुःख आपल्याला बघू नंतर मग. गत व्यथा, संसार दुःख रहित, ठीक आहे, असलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा आहे सर्व आरंभाचा त्याग करणारा. सर्व आरंभ, आरंभ म्हणजे आपल्याला जे काही काम करावं लागतं, त्या काम करण्यासाठी जे काही आपण साधन सामुग्री याचे काही जमवलेलं आहे, म्हणजे व्यवसाय असेल, धंदा असेल, नोकरी असेल, काय जे असेल ते, त्याचा देखील त्याग करणारा असावा.
ह्या 6 पात्रता आपल्यामध्ये आपण निर्माण केल्या, आता आपण भगवंताचे सद्भक्त होऊ शकतो. तुम्ही नंतर मला कधी विचारा, काही नाही कळालं तर सर याचं काय सांगा तुम्ही, कारण ह्या चर्चा करण्यानं ज्ञान निर्मळ होत असतं. आणि म्हणून चर्चा करणाराच भगवंताला देखील आवडतो बरं का, कारण मधून मधून अर्जुनानं देखील खूप प्रश्न विचारलेले आहेत. जे नाही कळाले ते विचारलेले आहे, बरोबर भगवंताने त्यांचं समाधान केलेलं आहे. त्या 6 गोष्टी आता बघा. पहिली काय सांगितलं मी तुम्हाला, घडी फार जोरात पळायला लागली. पहिली गोष्ट काय सांगितलं सांगायचं, अनपेक्षा, कसल्याही प्रकारची इच्छा नसणारा पाहिजे आपण. आता छातीवर हात ठेवून तुम्ही विचारला, असा एक तरी एकही इच्छा नाही आता शिल्लक माझी बाकी, असं कुणी आहे का? किती प्रकारच्या इच्छा मनामध्ये आपल्या उत्पन्न होतात आणि कशाबद्दल होतात? असं संस्कृत मध्ये सूत्र आहे, इच्छा तू ममत्व परिणाम. इच्छा नसायला पाहिजे ना, मग इच्छा कशाला म्हणतात? ममत्व परिणाम म्हणजे इच्छा. आता ममत्व म्हणजे कळतं ना, म्हणून काही अवघड तर नाही, काही नाही कळत विचारायला. ममत्व, मम म्हणजे माझं, मम माझं, ममत्व माझं माझं माझं. आता हे जे पदार्थ आपल्याला दिसतात ना आपल्या अवतीभोवती सगळे, ज्याचं साधन सामुग्री ज्याला आपण म्हणू, हे माझं आहे असं म्हणणारा त्याला म्हणायचं ममत्व. मग त्याच्याबद्दल त्याला सुरक्षित ठेवण्याचं, प्राप्त करण्याचं, प्राप्त झाल्यानंतर त्याचा संग्रह करण्याचा, ते हिफाजत त्याची करण्याची, ह्या सगळ्या इच्छाच आहेत आपल्या. मग इथं सांगायला कसल्याही प्रकारची इच्छा नसायला पाहिजे तुमची. अजून 5 इंद्रियाचे बनलेले आहेत आपण, पंचमहाभूताचे. ह्या 5 इंद्रियाचे 5 वेगवेगळे विषय आहेत, है ना. स्पर्शेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, हे 5 इंद्रिय आहेत ना. ह्या 5 इंद्रियाचे 5 विषय, ती जाणून घेण्याची इच्छा असते आपल्या मनामध्ये. आता फायद्याचं जाणून घेणं कधीही चांगलंच, पण काहीच फायदा नाही, तरी पण ते जाणून घेण्याची इच्छा मात्र भरपूर असते आपल्या मनामध्ये, आणि त्याच्यामुळे माणूस परेशान असतं की नाही. आता समजा दोघं आम्ही इथं बसलेलो आहे आणि दोघं तिथं बसलेले, दूर आमच्या आपले मित्र, त्यांच्या गप्पा काय चालल्यात आपल्याला कळत नाही, पण ते आपल्याकडे जर पाहून बोलत असतील तर मनामध्ये इच्छा उत्पन्न होती की नेमकं काय बोलत असतील ते, आणि मन इतकं वाईट चिंतत की माझ्याबद्दल ते लोक चांगलं बोलत छोटो नसतीलच. लक्षात आलं की नाही. पण ही मग ते काय बोलायला, ही इच्छा जाणून घेण्याची. हे झालं ऐकण्याचं, कर्णेंद्रिय विचार, ते जाणून घेण्याचं. कुणी काही खात असेल, आपल्याला जाणं काय खात असेल बाबा, कसं असेल ते जाणून घेण्याची इच्छा. स्पर्श, गरमी व्हायला फॅन लावा, थंडी वाजायला फॅन बंद करा, हे सगळे स्पर्शनेंद्रिय विषय आहेत. ती सुद्धा विषय. आता फॅन चालू असणं चांगलं आहे का वाईट आहे मला सांगा. चांगलं आहे. हिवाळ्यात लावतो का आपण, चुकून जर लावला त्याला उलट बोलता, काय फॅन लाईट लावायला सांगितलं फॅन लावला. म्हणजे हे खरं तर ज्या व्यवस्था आपल्याकडे आहेत ह्या चांगल्या नाही तर वाईट नाही, हेच तर सांगायला तर श्रीकृष्ण भगवान. हे आपले फक्त आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आपल्या हिशोबानं चांगलं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, आणि हे सगळ्या इच्छेच आहेत आपल्या, बरोबर आहे. मग असं सांगितलेलं आहे, असं शास्त्रामध्ये उदाहरण आहे की एक इंद्रियासाठी एक प्राणी आपले प्राण गमावतो. एक इंद्रिय, लक्ष. स्पर्शेंद्रिय विषय तर हत्तीचा उदाहरण आलेलं आहे, बरोबर आहे. ते हत्ती कसं पकडतात हे सगळ्यांना माहिती सांगत बसत नाही, परंतु त्या एका इंद्रियाच्या आहारी गेल्यामुळं हत्तीला आपला प्राण गमवावा लागतो, बरोबर आहे. चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, हे सगळं विषयाचं एक प्राणी आपले प्राण गमावतो, हे तर माहिती सगळ्यांना.
आपण तर 5 इंद्रियांचे बनलेले आहेत आणि 5ही इंद्रियाचा उपभोग करण्याची इच्छा आपली आहे. बरोबर आहे. साधी एक गोष्ट मी त्यावेळेस उदाहरण देतो, लक्षात असेल तुमच्या. तहान लागली आपल्याला पाणी पिण्याची इच्छा होते की नाही. कोणाच्याही घरी माय माऊलीच्या घरी गेलो तर काकू ताई अक्का बाई काही म्हणून मला खूप तहान लागली, पाणी मिळेल का एक ग्लास, तर स्वखुशीला देईल की नाही ते. पण आपण जातो का कोणाच्या घरी, आपण हॉटेलमध्ये जाणार. मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग लगेच बसल्यानंतर स्पर्शेंद्रियाची ऑर्डर, गरमीवाले थोडा फॅन सुरू करा आधी, एसी सुरू करा आधी. तहान लागली पण ऑर्डर कोण द्यायला, स्पर्शेंद्रिय. गरमी व्हायली फॅन लावा. कर्मेंद्रिय जागृत होतं, बोर व्हायला थोडं काही म्युझिक नुसतं दिसायला बॉक्स लावलं, थोडं गाणे सुरू करा, गाणे सुरू होते. मग असं तसं मग पाणी ग्लास येतो, मग रंगीत ग्लास पाहिजे चक्षुरेंद्रियाचं, मग रंगीत ग्लास येतो. बरोबर आहे. म्युझिक सुरू होतं, फॅन एसी सुरू होतो. बरोबर आहे. हे सगळं सुरू होतं. एक गिलास आपण पाणी पितो आणि उठल्यानंतर एका ग्लासाची किंमत कमीत कमी 10 रुपये. माय माऊलीच्या घरी जर गेलो असतो तर तिनं जगभर पाणी पाजलं असतं तुम्हाला आणि 5 पैसे घेतले नसते. पण तिथं एका गिलासाचे आपण 10 रुपये मोजलेत. हे कशाचं देवतात ते, तहान लागल्यामुळे तुम्ही 10 रुपये खर्चले का हे 5 इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी 10 रुपये खर्चले. बरोबर आहे की नाही. मग हे सगळं इच्छा आहेत ना आपल्या. ह्या भगवंत सांगतात असल्या कसल्याही प्रकारच्या इच्छा असू नये आपल्या. इथं एका वेळी सगळ्याच इंद्रियाच्या इच्छा आपल्या जागृत होतात आणि आपण त्याच्यात वाहवत जातो. पर्यायानं आपल्याला आपला वेळ जातो, पैसा जातो, तो सगळ्या गोष्टी. असं एका ठिकाणी पद आहे महाराज, ऐकला असं तुम्ही. अंजुली जल सम जवानी क्षीण होती जा रही. बघा इच्छा कशा असतात माणसाच्या, एकीकड म्हणजे व्यस्त प्रमाणे सगळं. अंजुली जल सम जवानी, अंजुली म्हणजे ओंजळ. ओंजळीमध्ये पाणी घेतलेलं आहे, किती वेळ थांबणार ते, एक एक थेंब सगळं निचळून ना. अंजुली सम जल जवानी आपली क्षीण होती जा रही. प्रत्येक पल जर जर जरा नजदीक आती जा रही. इच्छा माणसाच्या जवानी सारख्या जवान होऊन आल्या, जास्त जाणून घेण्याची इच्छा जागृत व्हायला लागली. आणि जर प्रत्येक क्षण प्रत्येक पल जर जर जरा नजदीक आती जा रही. बरं एवढंच नाही, अजून काल की काली घटा प्रत्येक क्षण मंडरा रही. जन्म झालेला आपला, मृत्यू आहे की नाही, कधी आहे कधी आहे माहित नाही, पण नक्की आहे एवढं तर नक्की आहे की नाही. आणि कधी नाही, इथं प्रवचन करता करता सुद्धा देहांत होऊ शकतो. आयुष्यात आपल्याला काय असतं म्हणून सांगितलं, प्रत्येक पल जर जरा नजदीक आती जा रही. काल की काली घटा प्रत्येक क्षण मंडरा रही. किंतु पल पल महाराज विषय तृष्णा तरुण होती जा रही. बघा कसं व्यस्त प्रमाणे. इथं तर भगवंत सांगतात इच्छा तृष्णा ह्या कमीत कमी तुमच्या नसल्याच पाहिजे तर असा भक्त मला प्रिय आहे. आणि इथं सगळं व्यस्त प्रमाणे सगळं जसं जेवढं जमतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या इच्छा, ताकदीपेक्षा जास्त इच्छा आपल्या आहेत. मनुष्य पेट भर केले, मनुष्य के लिए पेट भरना जरुरी आहे ना. पेट भरायला किती लागतं, पेटी भरायला भरपूर लागतं, पेट भरायला काही जास्त लागत नाही. पण पेट भरल्यानंतर सुद्धा पेटी भरण्याची जी काही इच्छा आहे ही फक्त आणि फक्त मनुष्यामध्येच आहे, बाकी जनावरांमध्ये काही. जनावर पोट भरलं की निघून जाणार, पाणी पोट भरले की निघून जाणार. इथं आपलं तसं नाही. आपली प्रत्येक किंतु पल पल विषय तृष्णा तरुण होती जा रही. आणि ती सगळी इच्छा आपली पूर्ण करण्यासाठीच सगळा पुरुषार्थ तिकडच खर्च व्हायला लागलेला आहे. आणि भगवंताचं जे काही उपदेश त्यांनी केलेला आहे, संसार सागरातून मुक्त होण्यासाठी जो उपदेश आहे तो भगवंताचा आपल्याला रुचकर वाटत नाही.
आणि संसार सागरामध्ये डुबण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करत आहोत त्यातला काही अंशी पुरुषार्थ जर आपण या संसार पार करण्यासाठी जर लावला तर भगवंत सांगतात खूप काही कमावल्यासारखं आहे. एकदा तुम्हाला छंद लागला त्या दिशेने तुमची मार्ग एकदा व्यवस्थित निश्चित झाला की बरोबर तुमची स्पीड कशी असेल ना, स्पीड कमी असेल तर थोडं उशिरा पोहोचतात, जास्त असेल थोडं लवकर पोहोचतात, पण मार्ग व्यवस्थित पाहिजे ना. मार्ग जर तुमचा चुकला मग स्पीड किती असू द्या, कमी असू द्या, जास्त असू द्या, निश्चित गंतव्य ठिकाण तुम्हाला भेटणारच नाही. मार्गच वेगळा आहे तुमचा, विपरीत मार्ग तुम्ही शोधला. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात, पहिलं त्यांनी सांगितलं की कसल्याही प्रकारची इच्छा तुमच्या मनामध्ये नसेल तरच मला तुम्ही प्रिय आहात, तुमची भेटण्याची मला इच्छा जागृत होईल असं भगवंत सांगतात. त्याचं भरपूर विश्लेषण व्हायला लागलं. 6 आपल्याला पाहायचं पात्रता, परंतु एक जरी आपण आपल्या अंतरंगामध्ये ही पात्रता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहिली इच्छा काय झालेली आपली, कसल्याही प्रकारची इच्छा. आता 2 काय सांगितलेलं आहे, एक तर पंचेंद्रियाची इच्छा, त्यानंतर दुसरी एक कषाय शब्द आलेला आहे बघा. कषाय म्हणजे आत्म्याला जो कसतो म्हणजे आवळतो, त्याला म्हटलेलं आहे कषाय. म्हणजे त्यानं क्रोध, मान, माया, लोभ हे 4 सांगितलेले. मग ह्याच्याप्रमाणे याची इच्छा होते उत्पन्न. क्रोध उत्पन्न झाला, कोणाबद्दल जर क्रोध उत्पन्न झाला माझ्या मनामध्ये तर त्याचं वाईट किती लवकर करू, कसं करू, हे सगळी इच्छा. क्रोध. मान, मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, मी सगळ्यांपेक्षा काहीतरी विशेष आहे, अशा प्रकारचा मान आपल्यामध्ये जेव्हा निर्माण होतो तेव्हा इतरांना तो कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार तो कार्य करत राहतो. मायाचारी, बोलायचं एक, वागायचं दुसरंच, करायचं तिसरं, हे मायाचारी. त्याप्रमाणे तो प्रयत्न करतो ना दुसऱ्याला फसवण्याचे. आणि लोभ, जे काही आपल्याला प्राप्त करायचं ते प्राप्त करण्यासाठी येन प्रकारे तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्या इच्छा आहेत. दुसरं पापोदय. पाप उदयानं जे काही आधी व्याधी रोग आपल्याला जे जळतात ते नष्ट करण्याची इच्छा. कितीही नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी ते कर्माधीन सगळं, बरोबर आहे. ते जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार, पण विनाकारण आपण ती इच्छा करतो ना, कसं काय होत नाही, झालंच पाहिजे. हे तर पापोदयाचं. पुण्योदयाची इच्छा पुन्हा, पुण्योदयामुळे जे भोग सामग्री आपल्याला प्राप्त होती ती भोगण्याची इच्छा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, करू काही शकत नाही, फक्त इच्छा जास्त आहे. भोगण्याची इच्छा, वाईट घालवण्याची इच्छा, ह्या सगळ्या इच्छा आहेत. आणि भगवंत सांगतात कसल्याही प्रकारची इच्छा तुम्हाला बाळगायची आवश्यकता नाही, तर तुम्ही माझे भक्त आहात. आता एक दुसरा पॉईंट घेऊ, है ना. सुचिता. किती वाजता? 9:30 घ्यायचं जोपर्यंत. सुचिता म्हणजे पवित्रता, पवित्र, शुद्ध. आता शुद्ध आपण जर असलाय तर ते सुद्धा आंतरबाह्य शुद्ध असलं पाहिजे. आपण असेच भक्त भगवंताला आवडतील ना, असे भक्त आवडतील की बाहेरून टाकतो एकदम शुद्ध आणि आतमध्ये सगळं कलुषता भरलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आंतरबाह्य सुचिता पाहिजे तुमची. आता आंतरबाह्य सुचिता म्हणजे काय? आंतरबाह्य काही म्हणजे अवघड जाईल ना. इकडं महिला मंडळाला जाणून घेणे नाही, कसं काय नाही, कळायलाच पाहिजे मला. का कळत नाही? कारण फायद्याचं आहे हे ऐकल्याशिवाय गत्यंतर नाहीये. असं जेव्हा मनामध्ये असेल तेव्हा तो जाणून घेतल्याशिवाय आपण उठणारच नाही. असं महाराज लोक सांगतच राहते. तर असं मनामध्ये विचार आला की आपलं जे लक्ष एकाग्र झालेलं ना ते विचलित होतं. नाही, हे अत्यंत आवश्यक आहे. हे जाणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञानेन पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं जगामध्ये दुसरं काही पवित्र नाही येतं. आणि तसं पवित्र आपण आंतरबाह्य असलं पाहिजे. बाहेरून पवित्रता आपण काय करणार? टेलर चांगलं दिसण्यासाठी गंध, पावडर, स्नो वगैरे लावणार, साबण वेगवेगळ्या प्रकारच्या लावून शरीर सगळं स्वच्छ करणार. बाहेरून तो स्वच्छ आहे पण आतमधली नाही निर्मळ. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं
काय करील सावन, बाहेरून किती घासलं आपण, स्वच्छ केलं शरीर, पण आतमध्ये जर आपल्या कलुषता असेल, राग द्वेष मोह माया भरलेली असतील, तर बाहेरून तर स्वच्छ आहे तुम्ही आणि आतमधून कलुषता आहे. भगवंतांना कळत नाही काय, तुम्ही दिसायला वरून मस्त झटपट पद्धतशीर आणि आतमध्ये तुमच्या कोणाबद्दलच चांगला विचार नाहीये. मग अशा व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला नाही कळणार, पण भगवंताला तर कळेल की नाही नेमका कसा आहे हा. म्हणून अंतर बाह्य सूचित, बाह्य सूचिता तर सगळेजण करतात, बाह्य सूचिता गुरुजी, पण अंतर सूचितावर हे तर भर दिलेला आहे जास्त. की बघा, मन वचन काया, 3 प्रकारचे वचन आणि काया, ह्याची सूचिता बाहेरच्या जगाला दिसते. वचनची सूचिता, मी जर व्यवस्थित खूप छान बोलत आहे सगळ्यांना, ही झाली वचनाची सूचिता. काया दिसायला खूप छान आहे किंवा नसलो तरी दाखवण्याचा प्रयत्न जास्त करणार, चांगले कपडे घालल, स्वच्छ गंध पाडून लावेल, एक कायाची पवित्र करून दुसऱ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण मनाची सूचिता करण्यासाठी बाहेरून तो काही दिसणार नाही. आणि मनामध्ये किती मलिनता आहे हे बाहेरच्या लोकांना कळत नाही, आपल्यालाच कळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी भर दिलेला आहे की आतमधली मलिनता तुम्ही जर काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि जर आतली मलिनता तुमची निघून गेली तर बाह्य मलिनता आपोआप निघून जाणार. म्हणून आतमधल्या मलिनतेवर जास्त जोर भगवंतांनी सुद्धा दिला आहे. म्हणून अंतर बाह्य शब्द दिलेला आहे, अंतर बाह्य सूचिता. अरे काय, म्हणून असं एक संस्कृत सुभाषित आहे, काय सांगितलं त्यांनी, चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम, चित्ते विषन्ने भुवनं विषन्नम, अतोभिलाषो यदि ते सुखेशा, चित्त प्रसादे प्रथमं यतस्व. चित्त प्रसादे, आपलं मन जर प्रसन्न असेल तर जग आपल्याला प्रसन्न दिसतं. संस्कृत सगळ्यांना माहिती आहे, फक्त संस्कृत श्लोक येतो. चित्ते प्रसादे भुवनम प्रसन्नम. चित्त म्हणजे मन, मन आपलं प्रसाद असलं तर प्रसन्न असेल तर भुवनम म्हणजे हे सगळं जग प्रसन्न दिसतं. चित्ते विषन्ने भुवनम विषन्नम. आपलं मन जर दुःखी असेल तर सगळं जग आपल्याला दुःखी दिसतं. म्हणून सुभाषितकारांना उपदेश दिलाय आपल्याला, चित्ते विषन्ने भुवनम विषन्नम, अतोभिलाषो यदि ते सुखेशा. जर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर चित्ते प्रसन्ने प्रथमम यतस्व, की तुम्ही आपलं मन प्रसन्न करण्याचा आधी प्रयत्न करा, मग तुमचं जीवन सगळं आनंदात जाईल. म्हणजे मनावर किती भर दिलेले आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, नाही निर्मळ मन काय करेल साबण. इतर सुभाषितकारांनी देखील म्हणलेले, तुमचं मन स्वच्छ असेल तर सगळं जग तुम्हाला स्वच्छ दिसेल. तुमचं मन कलुषित असेल तर सगळं जग तुम्हाला कलुषित दिसेल. आणि तुमचं मन स्वच्छ असेल, सगळं जग स्वच्छ दिसले तर तुम्हाला आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद. म्हणून अंतरंगाच्या सुचितेवर जास्त भर दिलेला आहे. बाह्य सूचित सगळे भर देतात. आणि म्हणून आता एक रूपता, मन वचन काय, मनामध्ये पवित्रता, मनामध्ये पवित्रता असेल तर वचनामध्ये पवित्रता आल्याशिवाय राहणार नाही. वचनामध्ये पवित्रता असेल तर वागण्यामध्ये पवित्रता आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आता उलटा गेर टाकू आपण, बोलण्या काय हालचालीमध्ये, दिसण्यामध्ये पवित्रता आहे, कारण लोकांना दिसतं पवित्र राहिलं. मी जर प्रवचन करणारा असेल तर मी लोकांना चांगला आहे असं दाखवावं लागेल, मला चांगलं बोलतो असं दाखवावं लागेल. बरोबर आहे का नाही. पण मना दुसऱ्याला दिसतं म्हणून पवित्रता दाखवेल, परंतु मन तर दुसऱ्याला दाखवू शकत नाही. पण दुसऱ्याबद्दल किती कलुषता माझ्या मनामध्ये भरलेली आहे हे मलाच कळतं. आणि म्हणून उलटा गेर आपला कदाचित एक रूपता असू शकत नाही, हे ज्याचं त्यालाच कळतं. आणि फळ कशाचं मिळतं तुम्हाला,
दुसऱ्याला दाखवल्याचं मिळतं का ऍक्च्युअल तुमच्या मनामध्ये जे भाव चाललेले येतं, विचार चाललेले येतं, त्याचं फळ मिळतं तुम्हाला? आहे का नाही? हे सगळं कळतं आपल्याला. मग असं जर कळत असेल तर मनामध्ये वाईट विचार येऊच द्यायचे नाही. ही झाली मनाची पवित्रता. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचे कारण मन का प्रसन्न पाहिजे. मन तुमचं प्रसन्न असेल तर सगळं जग तुम्हाला प्रसन्न दिसू शकतं आणि तुम्ही आनंदी सुद्धा राहू शकता. कारण बाह्य सूचित तुम्हाला करण्याची गरज नाही, ती ऑटोमॅटिक होऊन जाईल. आता एकरूपतेवर इथं भर दिला ना, मन वचन कायाची एकरूपता पाहिजे. इथं विपरीत सुद्धा असू शकते महाराज. विपरीत असेल त्याला एकरूपता म्हणून मग ते चांगलं वाटेल का? ते आपल्याला नाही वाटणार. म्हणून चांगल्या दृष्टिकोनातून एकरूपता मन वचन कायाची एकरूपता आपली जर असेल तर ती झाली आपली खरी अंतर्बाह्य सुचिता. काय होतं? दुसऱ्याबद्दल आपण चांगला विचार केला तर काय होतं आणि वाईट विचार केला तर काय होतं? मग आपला जर फायदा होत असेल, ज्या गोष्टीमुळे आपला फायदा होतो ती गोष्ट करायला काय हरकत आहे? त्याच्या आधी यापूर्वी सांगितलं मी, दोन व्यक्ती आपल्याकडे बघून जर बोलत असतील तर निश्चितच आपल्याला वाटतं माझ्याबद्दल ते वाईटच विचार करत असतील. हा विचार माझ्या मनात येतो इथं बसल्यावर, ठीक आहे ना? पण मग असा विचार जर माझ्या मनात आला तर त्या दोन व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये कसले विचार चलतील? वाईट चलतील विचार. मग वाईट विचार माझ्या मनामध्ये चलत असतील तर त्या परिणामाचं निमित्त प्राप्त करून कर्म कोणते बांधले जातील महाराज? वाईट जातील. त्याला ते कसले गप्पा करतात हे आपल्याला माहित नाही, पण असा विचार जर केला की ते दोघं जण माझ्याकडे बघून बोलायलेत ना, निश्चितच माझ्याबद्दल ते चांगलाच विचार करत असतील की वानरे सर खूप छान आहे, खूप चांगलं बोलतात, ते चांगलं वागतात. असा आपण विचार केला तर मला त्यांच्याबद्दल चांगलं भाव येईल ना. मला फायदा नुकसान कशात आहे? ते जर खरोखरच माझ्याबद्दल चांगला विचार करत असतील आणि मी त्यांच्याबद्दल वाईट विचार करता, नुकसान कोणाचं आहे? माझंच आहे ना. आता उलट ते खरोखर माझ्याबद्दल वाईट विचार करायला, त्यांच्या मनामध्ये विचार कसे चालले तर माझ्याबद्दलचे वाईट, त्याचे कसे कर्म बांधतील? वाईट. पण त्यांना बघून मी माझ्या मनामध्ये असा विचार करणार नाही, माझ्याबद्दल ते चांगलेच विचार, भले ते वाईटच करायला विचार माझ्याबद्दल, पण मी असं समजायलो की माझ्याबद्दल ते चांगलं विचार करायला. मग माझे कर्म त्यांच्याबद्दल चांगले होतील की नाही? मग माझा फायदा मी म्हणून सांगितलं त्यांनी, चित्ते प्रसन्ने प्रथमम यतस्व. काही असू द्या तुम्ही, काही असू द्या, कसलाही प्रसंग आपल्या समोर आला तरी त्याच्यातून आपण चांगलं शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपला फायदा आहे, आपला दिवस चांगला जातो. तरुण सागरजी महाराज आहेत, त्यांनी सांगितलं एका ठिकाणी एक वाक्य त्यांचं, शिव्यामध्ये सुद्धा ओव्या शोधाव्यात आपण. काय सांगितलं महाराज? शिव्यामध्ये सुद्धा ओव्या शोधाव्यात. आता समोरच्या व्यक्तीने शिवी दिली मला, शिवी ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये काय विचार येईल? सर्वसाधारणपणे गाली आवत एक है, जावत होत अनेक. पण त्याच्यामध्ये शिवी दिली त्याने मला, माझ्याबद्दल वाईट बोलला, तो तू नालायक आहे असं समजा म्हटला तर सहज काय म्हणणार आपण? लहानपणी भांडण करत होता लहान लहान बहीण भावांना, नालायक, तू महानालायक. ते लगेच उलट म्हणणार तू महानालायक. ते म्हणून तू, त्याच्या पुढचे अजून भारी भारी शिवी काय असेल ते. आणि शब्द सगळे संपले भारी भारीचे, मग सगळ्यात एक शेवटचा शब्द, त्याला काही म्हणून द्या, आपण म्हणायचं तूच. काय म्हणणार त्याला? असा विचार जर आपण केला, त्यानं शिवी दिली ना, ठीक आहे, काही माझ्यात त्यानं दोष पाहिले असतील म्हणून त्यानं मला शिवी दिली, उलट चांगलं. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं, काय म्हटलेलं? निंदकाचे घर, कोणी म्हटलेलं? तुकाराम महाराजच ना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं असं.
आणि खरोखर एखादा निंदक आपल्या शेजारी असला असता, एक तर त्याला पळून लावलं असतं, घर विकायला लावलं असतं, नाही तर आपण विकून गेलो असतो. मग तुकाराम महाराजांचे वचन खोटे ठरवलं की नाही, पण त्याने सांगितलं निंदकाचे घर असावे शेजारी, आणि आपण आपलाच निंदक असलं की त्याच्यातून आपण कशामुळे म्हटलेलं आहे त्यांनी असं का म्हटलेलं असेल की याच्यामुळे म्हटलेलं आहे की समोरच्या व्यक्तीने आपल्याला आपला एखादा दोष दाखवल्यानंतर आपण काढण्याचा जर प्रयत्न करत त्याचे उपकार मानायला पाहिजे आपण, यासाठी म्हणलेलं आहे निंदकाचे घर. म्हणून समोरच्या व्यक्तीनं काही बोललो, विचार करण्याची तर पुढची गोष्ट आहे, आपल्याला प्रत्यक्ष आपल्या तोंडावर जरी कोणी आपल्याला वाईट बोललं असेल तरी त्याच्याबद्दल आपण वाईट वाटून घेऊ नये. ही पात्रता आहे खरी आपल्याकडे, वाटण्याचा गुण आहे. अंतर्बाह्य सुचिता तुमची असल्याशिवाय तुम्ही भगवंताला भेटूच कसे शकतात मला सांगा तुम्ही. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, किंवा दुसरं गाणं येते, तोरा मन दर्पण कहलाय. तुझं मन दर्पण आहे. तू तुझ्या मनात कोणते विचार चाललेले आहेत ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतात. चांगले विचार चालत, प्रसन्नतेचे विचार चालत असेल तर चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल की लगेच समोरचा व्यक्ती म्हणेल आज फार खुश दिसायला तुम्ही. म्हणजे आपला चेहरा पाहिल्यानंतर तो सुद्धा खुश होतो, आणि तो खुश झाला की आपण खुश. मग खुश सगळं, खुशी वातावरण सगळं. आणि चेहऱ्यावर 12:30 वाजवले की आज काय काहीतरी गडबड झाली नाही का काही असं. अंतर्बाह्य सूचना, मनामध्ये अशा प्रकारचा विचार कधीही आणता कामा नये. आणि असा विचार जर आपण आणला नाही तर आपलं मन देखील प्रसन्न राहू शकतं. ठीक आहे. आता याच संदर्भात ज्ञानेश्वर, आता 2च आपण पात्रता पाहिल्या, कारण सगळ्यात 6 पात्रता जर तुम्हाला सांगितल्या तर एकही पात्रता लक्षात राहणार नाही तुमच्या, आणि एकही पात्रता लक्षात नाही राहिली तर मग आपण भक्त होणार नाही ना भगवंताचे. मग 2 पात्र सांगितल्यात, कोणत्या कोण सांगणार? एक पात्रता कोणती आहे, कोण सांगतात? 2च पात्र, 2च लक्षात राहत नसेल तर तुमचं लक्ष नाही मग वर्गात. अनपेक्षा, कसल्याही प्रकारची इच्छा ठेवायची नाही. त्या दिवशी बोललो होतो ना मी, हे असा विचार कधी येतो मनामध्ये? हा विचार तेव्हाच येतो की जेव्हा तुमची विचारसरणी अशी असेल. कशी? जो होता है, काय म्हणलो तुम्ही ते लक्षात दाखव. हा बघा अशोक, जो चाहा म्हणजे इच्छा केली आपण. जो चाहा वो होता नहीं, जो चाहा वो होता नहीं, जो होता वो भाता नहीं. भाता नाही म्हणजे आवडत नाही, जे होतं ते आवडत नाही. जो चाहा वो होता नहीं, जो होता वो भाता नहीं, जो भाता वो टिकता नहीं. जे चांगलं वाटतं ते टिकत नाही, टिकावं वाटतं आपल्याला पण टिकत नाही. जो भाता वो टिकता नहीं, इसलिए आदमी दुखी है. हे लक्षात आलं का? आता उलटा गिअर टाकला आपल्याला ज्ञान फिरवलं. जो टिकता नाही सांगितलं सगळ्या शेवटी, जो चहा होता नाही, लक्षात राहिलं का नाही पवारबाई? जो चहा, हिंदी आहे, थोडं आलंच पाहिजे. जो चाहा वो होता नहीं, जो होता वो भाता नहीं, जो भाता वो टिकता नहीं, इसलिए दुखी है. ठीक आहे. आता याच्या उलट, दुखी आहे ना, आता सुखी व्हायसाठी काय करणार आपल्याला? उलटा घ्या. जो टिकता है वो होता है, उल्टा. जो होता है वो भाता है, जो भाता है वो होता है. अलग लक्षात आता. पापड कर बाई.
नाही नाही, ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये राहत नाही ना, तोपर्यंत आपलं जीवन, आपलं संसारिक जीवन सुद्धा बरं का, व्यावहारिक जीवन, कौटुंबिक जीवन सुद्धा आनंदी होण्यासाठी खूप मदत होते. म्हणजे आपण इच्छा अशीच करायची की जी होतं तशी इच्छा करायची. आता पाऊस आला, पाऊस पाहिजेच होता, आनंद ना आपल्याला. पाऊस कस काय आला, आता लागले बराच चिंता आहे. बरं, काय चिंता करून ते पाऊस थांबणार आहे का? नाही थांबणार ना. मग विनाकारण आपण परेशान होतो की नाही इथं? मग आपली परेशानी म्हणजे दुःखीचे ना. जो होता है तशीच आपण इच्छा करायला पाहिजे, तर आपल्याला आनंद आहे. उलटा गेलं सुलटा गेलं, दुःखी याच्यामुळे उलटा टाकलं की सुखी आपल्याला आठवतं. म्हणून जे मनस्थितीनुसार परिस्थिती होती का, पहिले मनस्थितीनुसार परिस्थिती होती का? नाही. मनामध्ये एक आता होतं दुसरंच, परेशान. मनस्थिती सारखी परिस्थिती नाही. आता उलटा गेर पुन्हा काय करायचं? जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती करायची आपण. आनंदी आनंद, मंगल कुशल. बाजारातून सामान आणायला सांगितलं, 4 घंटे तिकडच, यावं लवकर वाटतं, आले नाही. आल्याबरोबर सुरू किरकिर पट्टा. उशिरा आले, बरं झालं तुम्ही उशिरा आले, मला आराम तर मिळाला घरी, असं जर बोलले तर काय फरक पडायला? आनंदी आनंद आहे का नाही? संसारामध्ये सुद्धा आनंद. म्हणून जशी परिस्थिती आहे तशी आपली मनस्थिती. स्वयंपाक झाला, लवकर आले जेवायला तुम्ही, अजून तर पोळ्याच राहिला माझ्या, असं बोलतो नाही आपण. पण त्याच्याऐवजी असं बोललं, बरं झालं तुम्ही लवकर आले, तुम्हाला गरम गरम खाऊ घालते मी. गोष्ट एकच ती. पण अशा गोष्टी जर आपला संसार देखील खूप आनंदानं चालू शकतो. आणि मनामध्ये मग आज काय होणार, नवऱ्याला वाटणार बायको किती प्रेम करते माझ्यावर, बघा ना. उशीर झाला तर म्हणजे बरं झालं उशीर आले तुम्ही, मला थोडा आराम मिळाला. लवकर आले तर बरं झालं तुम्ही लवकर आले, तुम्हाला गरम गरम पोळ्या खाऊ घालते मी. परिस्थिती एकच आहे, परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मन प्रसन्न पाहिजे आपलं. नाही तर काही घडलं ते जर आपल्याला दोष शोधायची जर सवय लागली तर चांगलं घडलं तरी त्याच्यात दोष शोधू आपण. मग अशा दोष शोधणाऱ्या माणसाचं जीवन आनंदी असू शकतं का? नाही ना. म्हणून महाराजांनी असं सांगितलेलं आहे की शिव्यामध्ये सुद्धा ओव्या शोधता आल्या पाहिजे. तुम्हाला काही हो त्याच्यामध्ये खूप छान असंच बोलायचं आपण. वाईट कशाला बोलायचं? आपलंही मन कलुषित, आणि आपण वाईट बोलल्यामुळे समोरच्यानं जे ऐकलं त्याचंही मन सगळं कलुषित. मग त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार, आणि आपण तसं बोलल्यामुळे आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये वाईट विचार. मग सगळं वाईटच राज्य सगळं होईल. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून इथं अंतर्बाह्य सुचितेवर जास्त भर दिलेला आहे. आता फक्त वेळ आपला किती राहिलेला आहे? 26 घडी म्हणलं मी तुम्हाला, लय जोरात पळायला लागली. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो मी की ह्या श्लोकाच्या संदर्भात माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये 68वी ओवी लिहिलेली बघा. त्यांनी काय सांगितलंय? मनोनिया परी माते अंतकाळी जाणत असाचे, जे मोकलीने देहाते ते नीच होती. आता याचा अर्थ मराठीचे हे तर कळायला पाहिजे तुम्हाला, की मनोनिया या परी माते अंतकाळी जाण तसाचे, जे मोकलीने देहाते ते नीच होती. जे मोकलीने देहाते, मोकलीने देहाते, देहाते म्हणजे देह, मोकलीने म्हणजे मराठीचे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मोकलीने म्हणजे मोकळं करणं, मोकलीने म्हणजे मोकळं करणं, सोडणं. जे मोकली देहाते, देह सोडत असताना काय म्हणलं ते मीच होती. माझंच स्मरण त्यांनी करायला पाहिजे. देह सुटत असताना माझंच स्मरण त्यांनी करायला पाहिजे. असं डोळे मानान बघू आपण.
देह जेव्हा आपला सुटतो तेव्हा भगवंत सांगतात, तुम्ही माझं नामस्मरण करा, तुम्ही मला प्राप्त व्हाल. असाच अर्थ आहे त्याचा. आणि आपण पहिला अर्थ ते सांगायलाच की नाही, की भगवंताला आपण प्रिय होणं म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये आपण लीन होणं. मग भगवंताच्या स्वरूपामध्ये आपल्याला जर लीन व्हायचं असेल तर त्याच्याप्रमाणे थोडं बहुत आपल्यामध्ये पात्रता निर्माण व्हायला पाहिजे की नाही. आणि म्हणून पात्रतेबद्दल मी आधी बोललो, 2च पात्र झाल्या, 6 पात्रता आहे. त्या जेव्हा आपल्याकडं निर्माण होतील तेव्हा आपण भगवंताच्या रूपामध्ये समाविष्ट होऊ. आता भगवंताच्या रूपामध्ये समाविष्ट व्हायचं म्हणजे सदेह तर होणार नाही, आपण हे देह सोडावं लागणार आपल्याला. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे, माऊलीने सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचा शरीर सुटतं किंवा आपण मरतो, अंतकाळ आपला जेव्हा जवळ येतो तेव्हा तुम्ही माझं स्मरण करा. असाच अर्थ आहे की नाही माऊलीने सांगितलेलं आहे. ठीक आहे. मनामध्ये सारखं भगवंताचं नामस्मरण आपण करायला पाहिजे, म्हणजे चांगलाच विचार करायला पाहिजे. हे त्यासाठी सांगितलेलं आहे ना. अंतकाळ कधी येणार आहे आपला, नक्की येणार आहे, पण कधी येणार आहे काय सांगतात नाही. बरोबर आहे. आता जर माझं आयुष्य संपलं आणि इथं बसल्या बसल्या देह परिवर्तन माझं होऊ शकतं आणि यावेळेस जर माझं भगवंताचं नामस्मरण सुरू असेल तर मी भगवंताच्या रूपामध्ये समाविष्ट होईल. दोघांशी भांडणं सुरू आहे आणि भांडण करण्यामध्ये कोणाचा तरी मृत्यू होऊ शकतो का ना, ऐकलं ना आपण ते. मग भांडण करण्यामध्ये जेव्हा याला देह सोडला, याचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचे परिणाम कसे चालले तर वाईट, एकमेकाबद्दलचे भांडणाचे. आणि त्यावेळेस त्यानं शरीर सोडलं, मग कुठं जाणार तो? भगवंताला मिळणार का जाऊ? अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षणाला तुमचं भगवंताचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये चालूच पाहिजे. कारण आयुष्य कधी संपेल काय सांगतात नाही, कधीही संपू शकतं, क्षणात कधीही. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला भगवंताचं नामस्मरण. मग भगवंताचं नामस्मरण जर मनामध्ये आपलं चिंतन सुरू असेल तर बाकी मनामध्ये ह्या वाईट गोष्टी शिरण्यासाठी चान्स आहेत का काही? नाही. कारण चांगलं भगवंताचं नामस्मरण सुरू आहे ना तुमचं. मग मरण कधी येऊ? मृत्यू आजही आ जावे, अथवा कोई कैसाही भय, मृत्यू आजही आ जावे. मृत्यू आज जरी आला तर अतिशय आनंदानं आपण स्वीकारायला पाहिजे. आनंदानं स्वीकारला तर मृत्यू देखील आनंदानंच होईल आपला. होणार तर आहे, बरोबर आहे. आनंदानं तुम्ही मृत्यू स्वीकारला तरी मृत्यू होणारच आहे, दुःखानं तुम्ही मृत्यू स्वीकारला तर होणारच आहे. मग दुःखानं स्वीकारल्यात फायदा आहे का आनंदात स्वीकारण्यात फायदा आहे? नक्की झालं की नाही? म्हणून आणि मृत्यू कधीही येऊ शकतो, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर आहे. आणि कधीही येऊ शकतो याच्यावर जर पक्का तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगलाच विचार आणणार. आपल्या मनाविरुद्ध जरी घडलं तरी तुमच्या मनामध्ये चांगलाच विचार येणार. आणि तशा वेळेत तुमचा मृत्यू झाला की चांगलीच गती तुम्हाला प्राप्त होणार. हे छोट्या ह्या गोष्टी आपल्या जर लक्षात बसल्या असतील, भले शास्त्र 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम पापाय फलपीडनम पुण्याय, काय ते श्लोक? व्यास 18 पुराण वाचायला कोणाकडे वेळ आपल्याला आहे का वेळ? आणि वाचायला बसलं तर समजले पाहिजेत ना आपल्याला. म्हणून थोडक्यात पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख याची व्याख्या त्याने सांगितलेली आहे की पुण्य कराल तर सुख मिळेल, पाप कराल तर दुःख मिळेल. या 2 गोष्टी लक्षात. मग काय पाहिजे आपल्याला? सुख पाहिजे. पवारांनी म्हणतात सुख पाहिजे. ठीक आहे. मग सुख मिळवण्यासाठी काय करावं लागेल? आता सांगितलं काय करावं लागेल? पुण्य. सुख मिळवण्यासाठी पुण्य करावं लागेल. आणि पाप मिळवण्यासाठी, दुःख मिळवण्यासाठी पाप. या 2 गोष्टी क्लिअर आहे. पुढं काय पाहिजे आपल्याला? सुख. त्यासाठी काय करावं लागेल? पुण्य. पाप पाहिजे का? दुःख पाहिजे का? नाही.
मग दुःख पाहिजे नाही, मग काय करायचं नाही? पाप करायचं. ह्या गोष्टी लक्षात येत ना. आता आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर जेव्हा बेड बिस्तरावर आपण झोपणार तेव्हा विचार करायचा. सरनं सांगितलं दुःख पाहिजे असेल तर पाप करायचं, सुख पाहिजे असेल तर पुण्य करायचं. पडल्या झोप येत नाही ना, विचार असत ना. इथं इकडे तिकडे विचार आणण्यापेक्षा हे विचार आपल्या फायद्याचे आणलेले चांगले येतात ना. मग आपल्याला सुख पाहिजे, सुख पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? पुण्य. दुःख आपल्याला नकोय म्हणजे काय नाही करायला पाहिजे? पाप. हे तर क्लिअर झालं. मग आता एक पुढचा विचार असा करायचा की सकाळी उठल्यापासून ते आता झोपेपर्यंत मी जे जे कृत्य जे जे कार्य केलं त्याच्या दोन भागामध्ये विभागणी करायची की चांगले कामं कोणते केले आणि वाईट कामं कोणते केले. आता काम म्हणजे ऍक्च्युअल सगळं आलं बा. मनामध्ये विचार सुद्धा हे वाईटच काम आहे. बरोबर आहे. मनामध्ये वाईट विचार येणं हे सुद्धा वाईटच काम आहे. मग आपण जर विचार करत असं बसलो आज की मी कोणकोणते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आतापर्यंत झोपेपर्यंत कोणते चांगले कामं केले आणि कोणते वाईट कामं केले, याचा जर आपण बायफर्गेशन म्हणजे निवड केली, जास्त कोणते होते काम आपले? वाईट होतील. बरोबर आहे. मग आता तुम्ही कबूल केलं मला पाहिजे सुख, सुखासाठी करायचं पुण्य म्हणजे चांगले कामं, आणि तुमचा हिशोब तर इकडे उलटा यायला लागला, वाईट कामाचा जास्त यायला लागला. मग वाईट कामाचा जर हिशोब किंवा जास्त येत असेल बेरीज, वाईट कामाची बेरीज जर जास्त येत असेल तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे? म्हणतो दुःख. बरोबर आहे ना. पण जगाचं उलट आहे महाराज. श्लोकच आहे, पुण्यस्य फलम इच्छन्ति. लक्षात आहे ना. पुण्यस्य फलम इच्छन्ति. पुण्याचं फळ सुख. इच्छन्ति इच्छा करतात. आता सांगितलं तुम्ही. पुण्यम नेच्छन्ति मानवा. पुण्य करण्याची इच्छा करत नाही. पुण्याचं फळ पाहिजे पण पुण्य करत नाही. आता सांगितलं हिशोब आपला. पापस्य फलम नेच्छन्ति. पापाचं फळ इच्छा करत नाहीत. पापाचं फळ दुःख. दुःख नाही पाहिजे कोणाला. पापाचं फळ नाही पाहिजे. पापस्य फलम नेच्छन्ति महाराज. पापम कुर्वन्ति नित्यशः. हे तर लक्षात येतं. मग आता पक्क झालं क्लिअर. हे पोथी पुराण बाजूला राहू द्या. पुराणातले वांगे पुराणात. आता आपलं आयुष्य कसं चांगलं होईल, मनुष्यभाव आपल्याला प्राप्त झालेला आहे. कशासाठी प्राप्त झालेला आहे? ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं ना, अंतकाळी मामेम स्मरण. अंतकाळामध्ये माझं स्मरण करा. कशासाठी म्हणावं लागलं त्यांना? त्यांना सुद्धा माहिती आहे की अंतकाळ 100% याच्या जवळ येणार आहे. जो जातसे ध्रुव मृत्यू. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चितच होणार आहे. मग जन्माला कोण आलेलं आहे? गीता. बरोबर आहे. जन्माला कोण आलेलं आहे? गीता. गीता जन्माला आलेली आहे. गीता म्हणजे शरीराचं नाव आहे. बरोबर आहे. मग मृत्यू कोणाचा होईल? गीताचाच होईल. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू होणार हे आकळ आहे ना. आम्ही ह्या शरीरापेक्षा वेगळा आहे. जन्म तारीख आपली असते ना, त्यावेळेस आपण जन्म घेतला. त्याच्या आधी मी होतो का नाही? कसं काय नव्हतं? आता मृत्यू समजा आपला मृत्यू झाला, मग आपण मरतो का शरीर मरतं? ते व्यवहारात म्हणत नाही का आपण? इतक्या वाजता जीव गेला म्हणतो ना आपण. मी माझं म्हणतो, दुसऱ्या कशाला म्हणू है ना. वानरेसरचा इतक्या वाजता जीव गेला. आता जीव आणि वानरेसर वेगळे आहेत ना बघ. वानरेसरचा चा षष्टी संबंध. जिथं संबंध आहे, संयोग आहे, तिचं वियोग आहेच. जन्म आहे, मृत्यू आहेच. ज्याचा जन्म होत नाही त्याचा मृत्यू कधी होत नाही. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे.
मग असं जर आपल्या मनामध्ये पक्क श्रद्धान असेल, पक्का विश्वास असेल की हे शरीर मी नाहीये. वाहणारे सर कधीपासून आहे? हे तर नूतन मध्ये ड्युटीला आले म्हणून सर. अशोक कधीपासून आहे? जन्म झाला तेव्हापासून. त्याच्या आधी होतो का? होतो. कुठेतरी असेल ना दुसरं. जीव कुठून आला, जीव कुठे गेला आपण बघत नाही का? हा, म्हणजे मी आहे. मी जन्मत नाही आणि मरत नाही. हे शरीर मी नाहीये. हे कशामुळे सांगायला तुम्हाला? हे वेद विज्ञान. कारण ह्याच्यामुळेच आहे हे सगळे सुखदुःख आहे ना, हे शरीराश्रितच महाराज. शरीरामुळेच सुखदुःख आहे. माझी बायको कधीपासून आहे? लग्नापासूनच आहे ना. त्याच्या आधी होती का नाही? ती होती. माझी बायको नव्हती पण होती. बरोबर आहे का नाही? म्हणजे संबंध आला ना. संबंध आला. ज्या दिवशी लग्नाची तारीख, लग्न लागलं त्या दिवशी बायकोचा आपला संबंध झाला म्हणून ही माझी बायको. त्या तारखेपासून. त्याच्या कालच्या आदल्या दिवशी बायको नव्हती पण ती होती. मग तिच्या संदर्भात जे काही बरं वाईट होईल त्याचा परिणाम माझ्यावर होईल की नाही? हा, होईल ना. म्हणजे हे शरीर हे शरीर, शरीराच्या संदर्भात बाकीचं सगळं. माझं घर, माझी शेती, माझी गाडी. मी गाडी का? मी शेत का? मी घर का? माझं. माझा नवरा. मी नवरा का? माझी बायको. मी बायको का? माझी. हे नंतर आलेलं आहे. संबंध आलेला आहे. संबंध आल्यामुळं माझं. आणि ह्या माझं याच्या आधी नव्हतं ते, पण मी मानलेलं आहे. आणि मान्यता मानल्यामुळे सगळं सुख दुःख होतं ना आपल्याला. मान्यता काढून टाकली आपण तर काही नाही, काहीच नाही. आता गोंडगे सरचं घर विकलं त्यांनी. आता यांचं झालं. आता एक थोडा कोणा पडला समजा पावसानं यानं त्यानं. कोणाचं घर आहे? गोंडगेचं म्हणतो ना आपण. पण दुःख गोंडगे सरला होईल का? नाही, दुःख यांना होईल. कारण यांनी मानलेलं आहे माझं घर आहे. कोणा पडला तर गोंडगेला काही नाही, आपलं नाहीच, आपण विकून टाकलं, आपलं नाहीच. मान्यता. घर तेच आहे, घर तेचे, गोंडगे तेचे, सगळे ते. फक्त मान्यता आता ही की हे माझं नाहीये आणि हे माझं आहे. हे माझं आहे. संबंध तुटला. ज्यांना ज्यांना आपण माझं माझं म्हटलेलं आहे ते खरे माझे नाहीये, तर मी मानलेलं आहे त्यांना. आता माऊलीचे उदाहरण लक्षात येईल तुमच्या. आणि आपण वेळ झाला ना. हा, म्हणून ज्या गोष्टी आपल्या नाही येतात त्या आपण जर मानल्या, आता आपल्याला दुःख आहे म्हणजे वस्तू स्वरूप जसं आहे तसं जर आपण मानलं तर आपल्याला सुखच सुख आहे. जसं होणार आहे तसंच होत असतं. जे होणार नाही ते कधीही होत नाही. ही गोष्ट आपल्या मनामध्ये जर पक्की असेल तर जे काही होईल त्याला आपण स्वीकार करू. म्हणजे मनाला आपल्याला वाईट वाटणार नाही आणि आनंदही होणार नाही. अशा प्रकारे आजची सेवा ही जी आहे ही विठ्ठलाच्या चरणी, आज एकादशी असल्यामुळं त्यांच्या चरणी मी अर्पण करतो.